दोन प्रकारचे अटॅक असतात आणि ते येण्याचं मुख्य कारण आहे की त्या भागाचा रक्तपुरवठा कमी झालेला असतो. आता हा रक्तपुरवठा कमी होण्याची दोन कारणं आहेत. ही मुख्य कारणं कोणती आहेत की जर त्या रक्तवाहिनीमध्ये गाठ एखादी अडकली, रक्ताची गाठ, किंवा रक्तवाहिनीच्या आतल्या बाजूला जर चरबीचे म्हणजे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड्स, होमोसिस्टिन याची जर थर चिटकली आणि तिची पोकळी जर लहान झाली तर त्यामुळं पण तिथला रक्तपुरवठा खंडित होतो किंवा कमी कमी होत जातो. किंवा जर रक्ताची गाठ एकदम जाऊन त्याच्यामध्ये अडकली तर त्याच्यामुळं तो बंद होत असतो. आणि दुसरं कारण असतं की जर ती रक्तवाहिनी काही कारणामुळं फुटली, ती बर्स्ट झाली आणि फुटल्यामुळं जर पुढं रक्तपुरवठा गेला नाही तर त्या अवयवाचा तो रक्तपुरवठा कमी होतो आणि तिथं अटॅक येतो. आता अशी ही अटॅक येण्याची दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे हार्ट अटॅक, आपण ज्याला म्हणतो हृदयाचा झटका. तसं दुसरं जे अटॅक आहे तो आहे ब्रेन अटॅक, ज्याला आमच्या मेडिकलच्या भाषेमध्ये स्ट्रोक असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं की अर्धांगवायू पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो, लकवा येणं किंवा तोंड वाकडं होणं किंवा एखादा हात पायामध्ये ताकद जाणं किंवा दोन्ही पायाचा असा जो पॅरालिसिस असतो, याचं पण कारण हेच असतं की तिथला जाणारा रक्तपुरवठा हा बंद झालेला आहे. तो रक्ताची गाठ अडकल्यामुळं असेल किंवा त्या ठिकाणची रक्तवाहिनी फुटल्यामुळं असेल, तिथं चरबी जमा झालेली असेल किंवा रक्ताची गाठ अडकलेली असेल किंवा जास्त कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड तुमच्या रक्तामध्ये वाढलेला असेल, त्यावेळेला हे होत असतं. दुसरं जे कारण आहे की रक्तवाहिनी फुटते, काही दुसरे दोष असतील, रक्तवाहिनीच्या वॉलमध्ये ती कमजोर झाली असेल किंवा तिथं काही फुगा आला असेल, ज्याला ॲल्युरिझम म्हणतात, असं काही झालं असेल आणि त्याची जर पातळ झालेला असेल तो वॉल, तर ती अचानक फुटते आणि ती फुटल्यामुळं काय होतं की तिथं तो रक्त तिथंच साकळतं, तर ते पुढच्या बाजूला जात नाही आणि पुढं रक्त न गेल्यामुळं काय होतं तर ते रक्तपुरवठा त्या भागाचा बंद होतो. आणि त्या भागाचं जिथं सप्लाय आहे, विशेषतः मेंदूमध्ये, जर हा सप्लाय सगळीकडे जिथं भागामध्ये आहे तर तो भाग ॲक्टिव्ह राहत नाही, म्हणजे त्याला अर्धांगवायू होतो, त्याची हालचाल होऊ शकत नाही. तर हे जे दोन अटॅक असतात, या दोन अटॅकबद्दल सविस्तर माहिती, डिटेल्स, याची येण्यापूर्वीची लक्षणं कोणती असतात, याची डिटेल सविस्तर कारणं कोणती असतात, याला काय केलं पाहिजे, होऊ नये म्हणून कुठला प्रतिबंध केला पाहिजे, लक्षात आल्याबरोबर कुठे गेलं पाहिजे, कोणता दवाखाना गाठला पाहिजे, कोणत्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे, याची काळजी काय घेतली पाहिजे, त्यातून लवकर बरे होण्याकरता कुठल्या कुठल्या टिप्स महत्त्वाच्या असतात, याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. तो अवश्य पाहावा ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती.